ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी महत्त्वाची आहे। भोंदू खराची HIV टेस्ट ही निगेटिव्ह आलेली आहे। SIT कडून चौकशी सुरू आहे। पोलीस कोठडीमध्ये खराची HIV टेस्ट करण्यात आली। अशोक खरातला न्यायालयानं 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। या संदर्भातले अपडेट्स देत आहेत कृष्णा सोनारवाडकर, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। कृष्णा, या तपासासंदर्भातले आताचे अपडेट्स काय आहेत? वर्षा, आपण पाहतोय की मागच्या काही दिवसापासून नाशिक पोलिसांच्या SIT कडून या सगळ्या प्रकारामध्ये तपास सुरू आहे आणि भोंदू अशोक खराच्या सगळ्या कृत्याला बळी पडलेल्या ज्या काही पीडित महिला आहेत त्या एक एक करून आता समोर येत आहेत। त्यांचा जबाब नोंदवला जातोय आणि त्यानुसार त्याच्यावरती पुन्हा गुन्हे दाखल करून योग्य ती कारवाई करण्याचा प्रयत्न SITच्या माध्यमातून केला जातोय। मात्र मागच्या काही दिवसापासून ज्या कालावधीचे अनेक व्हिडिओ हे SITच्या हाती लागलेले होते, त्या महिलांना संपर्क करण्याचे प्रयत्न सुद्धा SIT कडून केले जात आहेत। मात्र या सगळ्या महिलांची खबरदारी किंवा सुरक्षेची एक बाब म्हणून या भोंदू खराची HIV टेस्ट करण्यात आलेली होती, कारण त्यांना अनेक महिलांसोबत जे काही गैरकृत्य केलेलं होतं त्याचाच एक प्रक्रियेचा भाग म्हणून महिलांची सुरक्षितता हे प्राधान्य ठेवून SIT कडून या खराची HIV टेस्ट करण्यात आलेली होती आणि ती निगेटिव्ह आल्याचं आणि त्याच अनुषंगाने पुढे तपास कसा केला जातो यावरती आपले लक्ष असेल। कृष्णा, आपल्याकडून अपडेट्स घेत राहू। तर तास धन्यवाद।